नमस्कार मित्रांनो, आपण ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी निघालेलो आहोत. ही साडूची मुलगी आहे, तिला बाय केला आणि घराच्या बाहेर पडलो. चला आता खाली उतरतोय सोसायटीतून. निघालो होतो आपल्या कामासाठी. सोसायटीच्या बाहेर आलो. आता आपल्याला पकडायचा आहे ॲटो. ॲटो पकडला, ॲटोमध्ये बसलो. ॲटोवाल्या भायाने बसवलं फ्रंट सीट. तिथून आलो आपण कात्रजच्या चौकातनं मारला राईट. तिथनं पोहोचलो भूमकर चौकात. तिथनं पकडला दुसरा ॲटो पकडल्यानंतर आपण निघालो बँगलोर हायवेच्या दिशेने. आपल्याला जायचं होतं कात्रज बोगद्याच्या जवळ. तर हा बघा, हा आला आहे आपला बँगलोर हायवे. दिसत असेल तुम्हाला 6 पदरी हायवे आहे आणि हा पूर्णपणे स्पष्टपणे दाखवला आहे हायवे. तिथनं थोडंसं समोर गेलो, डोंगर वगैरे दिसले. थोडं लेफ्ट साईडला बघितलं, तलावाचा व्ह्यू दिसला आणि पूर्णपणे पुन्हा सिटी दिसत होती. इथनं थोडं समोर गेलो तर राईट साईडला दिसला आपल्याला थोडासा हिरवा डोंगर. तो दाखवणार मी आत्ता. हे बघा, हे डोंगर आहे आणि तिथनं एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं जिथं काम आहे तिथं आपण पोहोचत होतो. ॲटोवाल्या भैयाने विचारलं किती वेळ लागेल. म्हणलं 5 मिनिटात आपण पोहोचतो. त्यांनी परत विचारलं आपल्याला किती वेळ लागेल. म्हणलं 2 मिनिटात आपण पोहोचतोय. आणि आपण आता लगभग पोहोचलो आहे आपल्या ठिकाणावरती, म्हणजे जिथं आपल्याला पोहोचायचं आहे ते आपलं गोडाऊन आलेलं आहे आता. आणि आपण काय कामासाठी आलो हे सांगतो तुम्हाला मी आता. हे सगळे टेम्पो ट्रॅव्हलर दिसत आहेत. हे सुजात इंटरप्राइजेस आहे कात्रज बोगद्याच्या जवळ. मी इथं आपण लावलेली आहे ACच्या कामाला आपली 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर. इथं एक कुमार बाबू मॅकॅनिकल यांनी केलं कॉम्प्रेसरचं काम. आपली खोलली गाडी, गाडीचं खोललं आहे त्यांनी रेडिएटर आणि जाळी. त्याच्यानंतर AC प्रॉपर फिटिंग झालेलं आहे. पण ते म्हटले की रात्री लेट नाईट गाडी मिळेल. मग आपण करणार काय, म्हटलं थोड्या वेळ टाईमपास करत. मग काय, गाडी वगैरे बघितली. इथं पूर्णपणे नवीन गाड्या आहेत सगळ्या, पण आपली एकच गाडी ती जुनी. मग उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू निघाल्यानंतर.